जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होत असताना गुरुवारी पुन्हा रुग्णसंख्या हजारावर गेली आहे। नवे 1013 रुग्ण आढळलेत। 8000हून अधिक चाचण्या केल्याने रुग्ण वाढ झाली आहे। मात्र पॉझिटिव्हिटी दर हा 12.75% राहिलाय, तर 27 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय। याशिवाय आज 1064 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। सांगली महापालिका क्षेत्रात नवे 137 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 18 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 85 रुग्ण, खानापूर तालुक्यात 83 रुग्ण, पलूस तालुक्यात 37 रुग्ण, तासगाव तालुक्यात 71 रुग्ण, जत तालुक्यात 73 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 67 रुग्ण, मिरज तालुक्यात 127 रुग्ण, शिराळा तालुक्यात 109 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक 206 रुग्ण आढळलेत। तसेच म्युकर मायकोसिसचे नवे 8 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,21,282 रुग्ण आढळले, त्यापैकी 3,507 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,06,846 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 10,929 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यापैकी 8,668 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। मान्सून दक्षिण केरळात दाखल झाल्याची आनंदाची बातमी असताना हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाला गुरुवारी सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील सर्वच भागात दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली। खरीपाच्या मशागतींना वेग आला असताना जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने बळीराजा सुखावलाय। सांगली शहरात सुमारे 2.5 तास बरसणाऱ्या पावसाने पाणीच पाणी झाले। पहिल्या पावसात दैना उडाल्याने ऐन पावसाळ्यात काय होणार याबाबतची चर्चाही सुरू झाली आहे। मान्सूनच्या केरळातील हजेरीनंतर तो राज्यात सक्रिय होण्याकरिता अजून आठवडा बाकी असताना दुपारी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जोरदार वातावरण निर्मिती होऊन त्याने बरसण्यास सुरुवात केली। जिल्ह्यातील अतिपावसाच्या किंवा मिनी कोकण म्हणून ओळख असलेल्या शिराळा, तसेच वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, पलूस या सर्व तालुक्यात त्याने हजेरी लावली आहे, तर उर्वरित तालुक्यात हजेरी लावली। यंदा वेळेत पाऊस सुरू होणार असल्याने खरीपाच्या पार्श्वभूमीवर मशागतीची कामे गतीने सुरू आहेत। या पावसामुळे मशागतीच्या कामासाठी फायदा होणार असून द्राक्ष बागांच्या नवीन फुटव्यासाठी तो लाभदायक आहे। या पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला असून मान्सूनच्या हजेरी दिवशी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने काहीसे सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। ओबीसींच्या हक्काबाबत राज्य शासनाची नेहमीच बोटचेपी भूमिका राहिली आहे। सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या पंचायत राजमधील आरक्षणावर गदा आली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलाय। भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने कृष्णा नदीच्या पात्रात उभा राहून जल आंदोलन करण्यात आलं। महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आलाय। भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। राज्य सरकार असंवेदनशील आहे। सरकारने मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा केलाय। ओबीसीच्या आरक्षणावर गदा आणली आहे। समाजातील प्रत्येक घटक सरकारच्या नाकर्तेपणावर नाराज आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असणारं आरक्षण रद्द केले। या संदर्भातील आपल्या सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली। सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला राज्य मागासवर्गीय आयोगाचे लवकरात लवकर गठन करण्याचं सांगितलं होतं। राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा जमा करून तो तात्काळ न्यायालयात सादर करावा। न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास 15 महिने झाले, मात्र मागासवर्गीय आयोगाचे गठनही केलं नाही। लवकरात लवकर याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसेल, असा इशारा यावेळी देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात मोर, लांडोर यांचा मुक्त संचार सुरू आहे। यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे। नुकताच मान्सून जवळ येऊन ठेपलाय। दररोज आकाशामध्ये ढग जमा होतात। निसर्गातील या वातावरणामुळे मोर आणि लांडोर यांचा केकारव दिवसभर परिसरात ऐकायला मिळतोय। वारणावती येथील निसर्गप्रेमी अशफाक अत्तार यांनी आज मोराच्या वेगवेगळ्या मनमोहक अदा टिपल्या आहेत। मेघराजाच्या वर्षावाने नाहून निघालेली धरती, वातावरणातला सळसळणारा उत्साह, ताजी हवा आणि या अशा मौसम मस्तानामध्ये हिरव्यागार माळ रानावर डौलाने ठेका धरणारे मोर, याची देही याचा डोळा, पहावा हा सोहळा, हे दुर्मिळ दृश्य पाहताना ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच, हे बोल मुखात आले नाही तर नवलच। गावाचं हे मयूर वैभव सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे। नाचणारे मोर, लांडोर, पिस स्वच्छ करणारे मोर, झाडांच्या शेंड्यावर बसणारे मोर, अन्नाच्या शोधात फिरणारे मोर, प्रणयी क्रीडा करणारे मोर, लांडोर, अशा मोरांच्या अनेक दुर्मिळ हालचाली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील।
आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी एडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॉकडाऊनमुळे पूर्णपणे मोडलाय. घरातील कित्येक करती माणसं मृत्युमुखी पडली आहेत. यांचा अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दुःखाची थट्टा करणारी स्पर्धा सुचत आहे. सगळं गावच करील तर सरकार काय करेल हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडलाय. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यांवर झटकून देण्याच्या उद्देशाने ही कोरोना मुक्तीची स्पर्धा योजना केली आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. पडळकर यांनी राज्य सरकारवर टीकेची कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीत. राज्य सरकारने कोरोना राज्यातून हद्दपार करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. याबाबतची माहिती उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह दरम्यान दिली होती. त्याच योजनेचा आधार घेऊन गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 4 दिवसांपूर्वी 10वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर 12वीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 33,000 विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल. दरम्यान 12वीच्या विद्यार्थ्यांचाही अंतर्गत मूल्यमापनावर निकाल देण्याबाबतचा विचार सुरू आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्यात मागील 3 महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतात. संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट वरच्या वर्गात प्रवेश देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. गत आठवड्यात 10वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र 12वीच्या परीक्षा 2 टप्प्यात घेण्याचा विचार सुरू होता. दरम्यान 12वीच्या परीक्षेसाठी 33,090 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलाय. कोरोनाचा संसर्ग सुरूच राहिला आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घ्यायच्या का असा प्रश्नही निर्माण झाला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. 12वी परीक्षा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर या प्रस्तावाला मदत व पुनर्वसन विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे सरकारने 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील 33,090 विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात जाणार आहेत. महानगरपालिकेतर्फे सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत महापालिका अधिकारी आणि तज्ज्ञांची संयुक्त ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली आहे. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र घेण्यात आले. या ऑनलाईन चर्चासत्रात उपायुक्त स्मृती पाटील यांनी या चर्चासत्राचा उद्देश सर्वांना सांगितला. तसेच ड्रेनेज सफाई तसेच सेफ्टी टँक का जरुरी आहे याबाबतची सर्वांना माहिती दिली. सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान तसेच सेफ्टी टँक आणि ड्रेनेज लाईन यांची सफाई करत असताना येणाऱ्या अडचणी याबाबत महापालिकेचे ड्रेनेज अभियंता तेजस शहा यांनी माहिती दिली. तसेच महापालिका प्रशासनाकडून केल्या जात असणाऱ्या उपाययोजनांबाबत आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी माहिती दिली. तसेच सेफ्टी टँक आणि ड्रेनेज लाईनच्या सफाईबाबत तक्रारीबाबत महापालिकेच्या 14420 या टोल फ्री नंबरवर तक्रार करावी असं आवाहन केलंय. ड्रेनेज सेफ्टी टँकची असुरक्षित सफाई केल्यानंतर होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत महापालिकेचे मुख्य कायदा सल्लागार सुशील मेहता यांनी माहिती दिली. तसेच महापालिका क्षेत्रातील सेफ्टी टँकची रचना कशी असावी याबाबत महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या मुल्ला यांनी सविस्तर माहिती दिली आहे. भुयारी गटार व्यवस्थापनाबाबत महापालिकेचे सल्लागार संदीप गुरव यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. मार्केट यार्डात महिन्यानंतर काढण्यात आलेल्या हळद सौद्यामध्ये 7,000 पोत्यांची आवक झाली तर 6 ते 11,000 इतका क्विंटलला दर मिळालाय. सलग दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या गुळाच्या सौद्यात 3,000 क्विंटल गुळाची आवक झाली आहे. दरम्यान यार्डात पुन्हा शेतीमालाचे नियमित सौदे सुरू झाले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीमाल विक्रीस आणावा असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे. महिन्याभरापासून बंद असलेले शेतीमाल सौदेही सुरू करण्यात आले. बुधवारी गुळाचा सौदा काढण्यात आला तर गुरुवारी हळद आणि गुळाचे सौदे निघालेत. सौद्यात राजापूरची हळद 1,777 क्विंटलची आवक झाली आहे तर 6 दुकानामध्ये काढण्यात आलेल्या सौद्यात कमीत कमी 6,000 तर जास्तीत जास्त 11,000 इतका दर मिळाला आहे. तर सरासरी 8,700 रुपये इतका दर मिळाला. निजामची 5,200 पोत्यांची आवक झाली असून 3 दुकानामध्ये काढण्यात आलेल्या सौद्यात 6 ते 8,000 इतका दर मिळाला आहे. गुळाचेही सौदे निघाले. सौद्यात गुळाची 3,050 क्विंटल इतकी आवक झाली आहे. 3,400 ते 3,700 इतका दर मिळाला आहे. आता यार्डात पुन्हा नियमित यापुढे शेतीमालाचे सौदे काढण्यात येणार आहेत. भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या फंडातून सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयास
सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली आहे। यावेळी गाडगीळ यांच्या हस्ते रुग्णालयाच्या अधिष्ठाता सुधीर नंदनकर यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी प्रदान करण्यात आली आहे। यावेळी बोलताना गाडगीळ म्हणाले, आमदार फंडातून 2 रुग्णवाहिका खरेदी केल्या असून त्यातील एक महापालिकेच्या कुपवाड विभागास दिली आणि दुसरी सिव्हिल हॉस्पिटलला दिली आहे। सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका तब्बल 17 वर्ष जुनी असून नवीन रुग्णवाहिका मागणीनुसार सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आले। अजून एक रुग्णवाहिका सिव्हिल रुग्णालयासाठी मागणी असून तीही लवकरच पूर्ण केली जाईल असं आश्वासन गाडगीळ यांनी दिलंय। रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनकर म्हणाले, गाडगीळ यांचे सिव्हिल रुग्णालयावर विशेष प्रेम आहे। आमच्यात ॲम्ब्युलन्सबद्दल चर्चा सुरू असलेली कुजबूज त्यांना समजल्यानंतर त्यांनी आम्हाला तात्काळ ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे। त्यांच्या मनात जे आहे ते नक्कीच ते करतात। पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या हॉस्पिटलपैकी सांगलीचे सिव्हिल हॉस्पिटल आहे। 400 खाटांचे हे हॉस्पिटल असून सुसज्ज ॲम्ब्युलन्सचा सिव्हिल हॉस्पिटलला चांगला फायदा होईल। मिरज तालुक्यातील ढवळी ते जुनी धामणी बामणी रोडवर रस्त्याचे काम सुरू असताना खडी पसरत असताना कामगार मल्लू सब्बू राठोड यास डंपरची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झालाय। डंपरच्या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। त्यावेळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय। याबाबतची फिर्याद प्रशांत विजय काटकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली असून डंपर चालक महंतेश जमगोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। ढवळी ते जुनी धामणी बामणी रोडवर रस्त्याचं काम सुरू होतं। रोलर पाठीमागे मल्लू सब्बू राठोड हा खडी पसरवण्याचं काम करत होता। आणखीन खडी लागणार असल्याने जुनी धामणी गावच्या दिशेने एक डंपर खडी भरून वेगाने येत होता। राठोड हा खडी पसरत असताना डंपर खडीवरून तो घसरला आणि त्याची रोलर पाठीमागे काम करत असलेला राठोड यास जोरदार धडक बसली। यामध्ये राठोड हा गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं। मात्र उपचार सुरू असताना राठोड याची प्राणज्योत मालवली आहे। डंपर चालक महंतेश जमगोंडा याच्या विरोधात प्रशांत विजय काटकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे।